अल्पसंख्याक विभागामार्फत राज्यातल्या शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याची प्रमाणपत्र वाटपाची जेव्हा आम्ही सखोल जाऊन चौकशी केली तेव्हा अनेक धक्कादायक मुद्दे समोर आलेले आहेत। अनेक प्रकरणं आमच्या समोर आली। यात एका महिला अधिकाऱ्याचं प्रकर्षानं नाव समोर आलं। ही महिला अधिकारी इतकी बिलंदर आहे की तिनं आपल्या संपूर्ण विभागावर आपला वरचष्मा ठेवलेला आहे। इतकंच नाही तर कमाईचे वेगवेगळे मार्ग तिनं आपल्या वरिष्ठांना दाखवले आणि आपण तगडी कमाई तुम्हाला करून देतो असं आश्वासन देत त्यांना सुद्धा आपल्या खिशात करून घेतलं। या महिलेचा जाच तिथल्या इतर अधिकाऱ्यांना होतोय, मात्र कोणीही या महिलेविरोधात ब्र काढायला तयार नाही आहे, कारण तिची पोहोच इतकी आहे की अनेकदा तिच्या विरुद्ध तक्रारी येऊन सुद्धा या महिलेच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही। ही महिला नेमकी कोण आहे या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात। अल्पसंख्याक विभागात एका महिला अधिकाऱ्याची चलती, त्या महिला अधिकाऱ्याचा सहकाऱ्यांना जाच, डिजिटल सर्टिफिकेटच्या नावाखाली अल्पसंख्याक शाळांची लूट। अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या दिवशीच 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याची बाब उघड झाली आणि अल्पसंख्याक विभागातला भ्रष्टाचार समोर आलाय। पण आता अल्पसंख्याक विभागातल्या सुरस कथा बाहेर येऊ लागल्या आहेत। म्हणायला अल्पसंख्याक विभाग हा मंत्र्यांच्या अधिपत्याखाली येत असला तरी तिथं राज्य मात्र विभागातल्या अधिकाऱ्यांचंच आहे। त्यातही एका महिला अधिकाऱ्याची तर या विभागात जणू दादागिरीच चालते। या बाईंचा दबदबा इतका की शाळांना अल्पसंख्याक दर्जा देऊन कशी कमाई करता येते त्याचा नवा मार्गच या बाईंनी आपल्या वरिष्ठांना दाखवल्याचं काही अधिकारी खासगीत सांगतात। कसं ते जाणून घ्यायचं असेल तर फेब्रुवारी 2025 मध्ये निघालेला अल्पसंख्याक विभागाचा हा शासन निर्णय पहा। या शासन निर्णयात असं म्हटलंय की जुलै 2017 पूर्वी अल्पसंख्याक दर्जा प्राप्त केलेल्या शाळांपैकी बऱ्याच शाळांनी नियमांचा गैरवापर करत अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे आल्या आहेत। तसंच यापैकी बहुतांश प्रमाणपत्र ही ऑफलाईन स्वरूपात प्राप्त केली आहेत। त्यामुळे अशा शाळांचा तपशील शासनाकडे उपलब्ध नाहीये। ही बाब लक्षात घेता सरसकट सगळ्या शाळांनी नव्यानं सरकारकडे पुन्हा अर्ज करून सक्षम अधिकाऱ्याची डिजिटल स्वाक्षरी असलेलं अल्पसंख्याक दर्जाचं ऑनलाईन प्रमाणपत्र नव्यानं प्राप्त करून घ्यावं। याचा अर्थ स्पष्ट होता की सर्वच शाळांना नव्यानं अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र घेण्याची सक्ती करण्यात आली आणि यामुळे नव्या डिजिटल प्रमाणपत्राच्या नावाखाली संस्थांकडून लाखो रुपयांची लाच स्वीकारण्याचा विभागातल्या या अधिकाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला। पण इथंही त्या महिला अधिकाऱ्यांना आपलं वर्चस्व राखलं होतं। आपल्याशिवाय इतर कुणीच संस्था चालकांशी बोलू नये असा जणू अलिखित नियमच त्यांनी केला होता। या महिला अधिकाऱ्यानं विभागात इतका उच्छाद मांडलाय की त्यांच्या जाचाला कंटाळून अल्पसंख्याक विभागातील किमान 7 अधिकाऱ्यांनी या महिला अधिकाऱ्याची तक्रार आस्थापना उपसचिवांकडे केली आहे आणि अनेक फाईल्स परस्पर गायब करणं असे गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आले होते। त्यावर या महिला अधिकाऱ्याची बदली करण्यात आली, पण आपल्या बदलीचा निर्णय रातोरात फिरवून ही महिला पुन्हा त्याच विभागात ठाण मांडून बसली आहे। फक्त सहकारीच नव्हे तर काही संस्था चालकांनीही या महिला अधिकाऱ्याविरोधात अल्पसंख्याक विभागाच्या सचिवांकडे तक्रारी केल्या आहेत, पण या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही। उदाहरणादाखल वाशिम जिल्ह्यातल्या एका संस्थेचं हे प्रकरण पहा। हे आहेत वाशिमच्या पालोदी गावच्या सेवादास शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रवीण जाधव। यांच्या शाळेच्या नावे बोगस अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र प्राप्त केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक विभागाकडे पाठपुरावा सुरू केला, पण आपलं पितळ उघडं पडेल या भीतीनं संबंधित महिला अधिकाऱ्यानं जाधव आणि त्यांच्या वकिलांना टोलवा टोलवीची उत्तरं दिली आहेत। मध्ये मुख्याध्यापक यांनी बोगस दस्तावेज निर्गम उतारा तयार करून सगळं दिशा ऑफिसची आणि त्या अल्पसंख्याक विभागाची दिशाभूल करून ते दस्तावेज सादर करून अल्पसंख्याक प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलं आहे असे समजण्यात आले। त्याच्यानंतर मॅडमनी त्याच्यावर योग्य ते सुनावणी घेऊन अल्पसंख्याक प्रमाणपत्र 10 तारखेला रद्द करून टाकले होते। त्याच्यानंतर परत आम्ही आशेगाव पोलीस स्टेशनला मुख्याध्यापक आणि यांच्यावर बनावट दस्तावेज तयार केलेल्या संदर्भात जे दाखल केलेला आहे
त्याच्यावर आजपर्यंत त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही व कोणतेच गुन्हा दाखल करून काही बी आतापर्यंत आज रोजीपर्यंत चौकशी करण्यात आलेली नाही आहे. अधिकाऱ्यांच्या अशा गोंधळ कारभारामुळे, हे करप्शनमुळे आणि प्लस जे आमचे अशील आहेत ते एवढ्यांदा ट्रॅव्हल करून आले हिअरिंगसाठी, हिअरिंग कॅन्सल करतात, फोर्थ सर्टिफिकेट इश्यू करतात, फाईल लपवणार, उडवाउडवीची उत्तरं. सर, अशा प्रकारची उत्तरं जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही मंत्र्यांनाच भेटतो, अल्पसंख्याक जे मंत्री आहे आम्ही त्यांना भेटू आणि त्यांच्याकडूनच आता दाद मागू आणि हिअरिंग पण घेऊ आता मॅटरची, असं म्हणजे सर एक क्षण असा आलेला. तदनंतर आमची हिअरिंग घेण्यात येते आणि आम्हाला ऑर्डर करण्यात येते. ऑर्डर करताना पण सर एवढी टाळाटाळ करण्यात आली, एवढी टाळाटाळ करण्यात आली. ऑर्डर करताना पुढे डेज ढकलण्यात आले सर. आता अजित पवारांच्या निधनानंतर 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचं प्रकरण उजेडात आल्यानं अल्पसंख्याक विभागातला हा भ्रष्टाचार समोर आलाय. एका उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदलीही करण्यात आली आहे. पण खरे लुटारू तर अजूनही पदावर कायमच आहेत, असा सूर अल्पसंख्याक विभागातल्या प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उमटू लागलाय. त्यामुळे आता चौकशी अंती या दरोडेखोर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. विनोद तळेकर, NDTV मराठी, मुंबई.